प्रामुख्याने 79 वर्ष स्वातंत्र्याला झाले. 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि आपण स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट हा सर्वानुमते हिंदुस्थानमध्ये मोठ्या आनंदाने साजरा करतो. आणि त्या दिवशी आपण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांना, त्यांच्या मातापित्यांना आपण स्मरण करतो. हा स्मरण करण्याचा दिवस आहे, स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि हा मोठ्या उत्साहाने आपल्या विभागांमध्ये साजरा करावा असं गेल्या आठवड्यामध्ये माननीय पंतप्रधान यांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपल्या विभागामध्ये मोठ्या उत्साहाने हा साजरा झाला पाहिजे. आणि मग मी ती कल्पना इथं प्रत्यक्षात अवलंबली की मोठ्यात मोठा ध्वज आपण इथे बसवावा. खरं म्हणजे मला 100 फुटाचा बसवायचा आहे, पण तो 26 जानेवारीला मी बसवणार आहे. हा 50 फुटाचा पुण्यावरनं पोल आणला आम्ही, 20 फुटाचा ध्वज आहे आणि 3 दिवसामध्ये म्हणजे मी दिल्लीवरनं आल्यानंतर 3 दिवसामध्ये हे सर्व काम केलं, त्याच्या परवानग्या घेतल्या आणि आज मोठ्या उत्साहाने सर्व लोकसभेमधील पोलीस डिपार्टमेंट असेल, विद्यार्थी असेल, NCC असेल, स्काउट असेल, सर्व नागरिक असतील, यांना मिळून आज मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केलेला आहे. याच्यानंतर 120 फुटाचा पोल आणि त्याच्यावरचा तो ध्वज हा जोगेश्वरीमध्ये साकारला जाईल. शिवाजी महाराजांचा पुतळा देखील पेप्सिकाच्या गार्डनमध्ये 28 तारखेला आमची फायनल मीटिंग आहे. पुतळा वगैरे सर्व बनवून झालेला आहे, तर तो देखील तिथे लावला जाईल. अशा पद्धतीने देश प्रगतिशील होतोय. माननीय पंतप्रधान देखील आज ध्वजारोहण करून देशाला संदेश दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे आणि आपण सर्व पाहता की आपला देश प्रगतीकडे गेलेला आहे, प्रगतीकडे जातोय. आपण 5व्या अर्थव्यवस्थेतून आपण 3ऱ्या अर्थव्यवस्थेत जाते. सैन्याच्या बाबतीत देखील आपण स्वबळावरती सर्व काही आहोत आणि म्हणूनच ज्या लोकांनी निरपराध लोकांना पहलगाममध्ये जे मारलं 26 लोकांना, त्याचा बदला देखील अतिरेक्यांना मारून आपण घेतलेला आहे. पाकिस्तानला धडा दिलेला आहे आणि सांगितलं देखील, एक सूचना जगाला देखील दिलेली आहे की हिंदुस्थान हा शांतताप्रिय देश आहे, लोकशाही मजबूत आहे, लोक इथली मजबूत आहेत, ती कोणालाही घाबरत नाही. जशा ठोसा मारण्याची ताकद हिंदुस्थानमध्ये आहे आणि हा सण आपला राष्ट्रीय सण आपण मोठ्या उत्साहाने आज माझ्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये आपण साजरा करत आहोत.